आपल्यासोबत बोलण्यासाठी अनिकेत दादा तटकरे आहेत। खरं तर विधान परिषदेच्या नवीन आमदारांचा आज शपथविधी सोहळा झालेला आहे। दादा, नेमकं आपल्याला कसं वाटतंय, कारण की पुन्हा एकदा आपली निवड झाली आणि बिनविरोध आपण आलेले आहात सभागृहामध्ये? नाही, दुसऱ्यांदा सभागृहामध्ये निर्वाचित झाल्यानंतर निश्चितच अधिकची जबाबदारी त्या ठिकाणी माझ्यावर आहे। बिनविरोध जरी निवडून आलो असलो तरी सुद्धा ज्या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करतोय त्या सर्वच माझ्या मतदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। नेते मंडळी असतील, सर्व पक्षीय जिल्हाध्यक्ष असतील, सर्व आमदार असतील, खासदार असतील, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, आमचे सर्व नेते मंडळी असतील, यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि आदरणीय अजितदादांनी दिलेल्या सिद्धांतांवर काम करण्याचा प्रयत्न करेन। पण अर्थातच या निवडणुकीमुळे अनेक महिन्यांपासून वर्षांपासूनचा वाद हा रायगड जिल्ह्यात दिसून येत होता, तो वाद आता कुठेतरी मिटलेला आहे। तटकरे घराणं आणि सर्व शिवसेनेचे जे आमदार आहेत ते आता एकत्रित दिसत आहेत। आज देखील इकडे लॉबीमध्ये आम्ही सगळ्यांना एकत्रित बघितलेलं। मी त्या गोष्टीचा माध्यम झाला असेल तर मला एक आनंद आहे। त्यामुळे जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने त्या ठिकाणी सर्व नेते मंडळी एकत्र आले असतील तर त्याचं स्वागतच आहे। जिल्ह्याच्या हितासाठी पालकमंत्री पद हे आता तटकरेंनी सोडलेलं आहे का? जे काही सूत्र वरिष्ठ पातळीवर ठरलेलं असेल ते त्याची अंमलबजावणी निश्चितच होईल। पण शेवटचा दिवस जो होता तुमचा इकडचा कामकाजाचा, त्या दिवशी दादा देखील तुमच्या सोबत होते। आम्ही इथेच या ठिकाणी बघितलेलं, दादा आणि तुम्हाला मिठी मारताना देखील बघितलं होतं। पण आज पहिला दिवस आहे, शपथविधी सोहळा झालाय, काय नेमकं वाटतंय दादांसाठी? दादा नाही, त्याची निश्चितच एक उणीव माझ्यासारख्याला आहे। त्यामुळे सभागृहात दुसऱ्यांदा येत असताना किंवा ते गेल्यानंतर आलेले असताना त्यांच्या तसबिरीला वंदन केलं, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि ते सोबत आहेत असंच म्हणून काम करायला आता सुरुवात करतोय। धन्यवाद आपल्याशी बोलण्यासाठी। तर बघू शकतो नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे हे आता आपल्यासोबत बोलत होते। कुठेतरी ते माध्यम झालेले आहेत की रायगडचे सगळे वाद मिटले आहेत, त्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि दादांबद्दल देखील त्यांनी आठवण जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।